हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्त ना, मजेतच असाल. चला तर मग आज आपण कांद्याच्या पाताची भाजी, चणा डाळ मिक्स कांद्याच्या पाताची भाजी बनवणार आहोत. चला तर मग चवीलाही अप्रतिम. नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंटमध्ये तुम्हीही सांगा अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवलात का. बघा, मी कांद्याची पात ना स्वच्छ अशी चिरून पाण्याच्या मिठाच्या पाण्यामध्ये घालून स्वच्छ अशी नितळून घेतलेली आहे, साईडला ठेवलेली आहे. आणि त्याच्यासाठी बघा, पाठीमागचा जो कांद्याचा भाग असतो त्याच्यामध्ये मी कांदा चिरून घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि सकाळीच भिजत घातलेली म्हणजे ही चण्याची डाळ आहे, थोडी हळद, ओली मिरची इतकंच घेतलेलं आहे. त्यामध्ये बघा कढईमध्ये तेल गरम करत ठेवते. एक पळी तेल घालून घेते. आणि हो, तुम्हीही या पद्धतीने कधी बनवलात का कांद्याची भाजी? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तेल गरम झालं की त्याच्यामध्येच मोहरी आणि थोडेसे जिरे वापरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण वापरायचा आहे. बघा, नक्की तुम्ही या कांद्याच्या पातीमध्ये लसूण घालून बघा, चवीला ही अप्रतिम अशी होते. छान अशी परतून घ्यायची आहे. बघा, एक 5 मिनटं का असे ना परतून घ्यायची आहे छान अशी. आणि त्याच्यामध्येच ही भिजवलेली चण्याची डाळ असते ना ती घालायची. तेलामध्येच का चण्याची डाळ घालायची, कारण की चण्याची डाळ ही शिजते ही छान. त्यामुळे तेलामध्ये एक 5 मिनटं का असं ना त्याला असं मस्त असं परतून घ्यायचं आहे. बघा, आणि मग त्याच्यानंतर मिरची घालायची आहे. तुम्ही तेलामध्ये जरी मिरची वापरला तरी चालेल, परंतु काय होतं, माझे मुलं थोडं खात नाहीत मिरची, मग मला वरून परत काढावीही लागते. आणि मग अशी मिरची टाकली तर तिखटला थोडी कमी होते. त्याचबरोबर हे पाठीमागचा पातीचा कांदा आहे बघा, तो घालून घ्यायचा आहे. घालून घेऊन छान असा पातीचा कांदा आहे तो आपण मस्त असा एक 5 मिनटं परतून घ्यायचा आहे. म्हणजे एक 5 मिनटं का असं ना त्यातील पाणी शोषून जातं बघा, त्यामुळे असं मस्त असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच थोडीशी हळद, 1 चमचा हळद वापरायची आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं धना, जिरा आणि बडीशेप याची पावडरही घालते. तुम्ही या पद्धतीने बनवता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, खरंच खूप छान होते आणि चवीलाही अप्रतिम अशी होते. मी नेहमी ह्याच पद्धतीने बनवते. आधी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवत होते, त्यामुळे जास्त काही त्याला आवड निर्मित झाली नव्हती. परंतु या पद्धतीने बनवल्यापासून माझी मुलेही टिफिनला नेतात आणि छान होते भाजी. बघा, आता छान अशी त्याच्यामध्ये कांद्याची पात घालून मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. एक 5 मिनटं कांद्याची पात अशीच परतून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. बघा, ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ वापरायचं आहे. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडं, तुम्ही शेंगदाण्याचं कूट वापरता का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, ह्याच्यावरती न झाकण ठेवता अशीच आपली भाजी परतून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरला तरीही चालतं. चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.